जय हिंद मित्रांनो आज आपण गणिताचे काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत जे की तुम्हाला मुंबई पोलीससाठी उपयुक्त आहे आणि शिवाय हे प्रश्न आता जे काही पेपर रिसेंटली झालेले आहेत त्या ठिकाणी विचारले गेले आहेत म्हणून मुंबई पोलीससाठी अतिशय महत्त्वाचा आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला याच्यातले काही प्रश्न येत असतील तर तुम्ही अगोदरच कमेंट करू शकता आणि नसेल येत तर कसं सोडवायचं ते शिकून घ्या। तर बघा याच्यातला पहिला प्रश्न आहे, छापील किमतीवर 20% सूट देऊन एक साडी 1120 रुपयांना विकली तर त्या साडीची छापील किंमत किती? छापील किंमत विचारले, एकदम शॉर्टकट पद्धतीने सांगणार, लक्षात घ्या। टोटल 100% अमाउंट आहे त्यापैकी 20% अमाउंट डिस्काउंट दिलेली आहे म्हणजे राहिले किती 80%। तर 80% जी अमाउंट आहे 80% जी अमाउंट आहे ती अमाउंट आहे 1120 रुपये। ठीक आहे, जर 80% 1120 रुपये असतील तर 100% अमाउंट किती असेल असा प्रश्न विचारायचा आणि यांचा तिरपा गुणाकार करायचा। मग करूयात, तर 100 गुणिले येणार 1120 आणि छेदामध्ये येणार तुमचं 80। तर यामध्ये शून्य गेला, शून्य गेला, 4 ने भाग देऊया, 4 दुने 8, 4 एक 4, 4 दुने 8, याच्यातले 3 उरले, 4 8 32। त्याच्यानंतर 2 ने या 28 ला भाग देऊया, 2 एक बे, 2 एक बे आणि 2 चौक 8 म्हणजे 14 उरले, हे 14 आणि हे 100 या दोघांचा गुणाकार केलं आपल्याला मिळणार 1400 रुपये। म्हणजे त्या साडीची किंमत किती होती? 1400 रुपये होती। पर्याय क्रमांक किंवा बी पर्याय हा योग्य उत्तर आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने नफा तोट्यातले प्रश्न आहेत तर तुम्ही असे सोडवू शकतात। बाकी तुम्ही अधिक एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला याचं उत्तर काढता येईल। चला आता आपण घेऊया पुढचा प्रश्न। तर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे ठाणे शहर 2024-26 ला आत्ताचा प्रश्न आहे रिसेंटली। तर या प्रश्नाला शॉर्टकट पद्धतीने कशा पद्धतीने सोडवणार ते बघा। एका रकमेवर 10% दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6655 रुपये रास होते। काय विचारलं आपल्याला? रास होते। तर ती रक्कम किती आहे हे आपल्याला विचारलंय ठाणे शहर पोलीस भरतीला। तर कशा पद्धतीने सोडवणार तर पहा, सर्वात आधी जी रक्कम आहे ती आपल्याला माहित नाही म्हणून x ठेवून द्या, गुणिले 100 ठेवा छेदामध्ये आणि अंशामध्ये ठेवणार तुम्ही 110। आता 110 का टक्के? कारण 10% वाढ झाली, वाढ शब्द लक्षात घ्या, 10% वाढ झालेली आहे म्हणून 110 ठेवा, परत गुणिले 100 आणि वरती 110। कारण 3 वर्षाने म्हटले म्हणून 3 वेळा करायचे, 100 आणि वरती 110, 3 वेळा करायचंय कारण 3 वर्षाची चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचंय। आणि बरोबर किती रास होते? तर 6655 रुपये रास होते। तर अशा पद्धतीने आपण समीकरणाची मांडणी करणार। त्याच्यानंतर बघा, हा शून्य गेला, 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 हा शून्य गेला। आता काय करणार? याला आपल्याला गुणिले आणायचं आहे म्हणजे 6655 गुणिले आणायचंय। तर गुणिले, आता ह्या ज्या संख्या छेदातल्या या वरती जाताना अंशामध्ये जाणार आणि वरची संख्या खाली येणार। अशा पद्धतीने 10/11 गुणिले 10/11 अशा पद्धतीने आपलं समीकरण तयार होणार। ठीक आहे, तर आता काय करायचं? 11चा पाडा, 11 एकी 11, 11 सक 66। पुढची संख्या घेतली, काहीच नाही म्हणून इथं शून्य ठेवणार, परत 11 सक 11 पाचा 55 म्हणजे किती राहिले? 605 राहिले। आता या 605 ला या 11 ने भाग देऊया, 11 एकी 11, 11 पाचा 55, परत 5 उरले, परत 11 पाचा 55 म्हणजे 55 शिल्लक राहिले, परत या 11 ने याला भाग देऊया, 11 पाचा 55 म्हणजे एकंदरीत यांचा तिघांनी जर यांना या 6655 ला भागलं तर आपल्याला भागाकार काय मिळतो? 5 मिळतो। आणि 5 गुणिले हे तुमचे 10 10 10 3 संख्या आहेत ते, म्हणजे एकंदरीत 5 वरती किती शून्य ठेवणार आपण? 1 2 3 म्हणजेच ती रक्कम जर कोणती असेल तर ती रक्कम आहे 5000 म्हणजे पर्याय सी हे उत्तर योग्य होतं। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता। प्रश्न समजला नाही, सोडवताना घाई झाली असेल किंवा तुम्हाला कळलं नसेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी कमेंट करायचा आहे। आणि मित्रांनो लक्षात ठेवा, तुमची पोलीस भरती झाली असेल तर लवकरच मेगा पोलीस भरती परत आयोजन करणार आहेत।
परत जवळपास 20,000 पेक्षा जास्त पदांच्या भरती निघणार आहेत, त्यामुळे तयारी आतापासूनच करून द्या। जर तुम्ही पेपरामध्ये बाहेर पडला असेल तर पेपरची नक्कीच तयारी करा। गणित बुद्धिमत्ता हा टॉप लेवलचे विषय बनवा, जेणेकरून तुम्ही पोलीस होऊ शकतात। कारण ज्याचं गणित बुद्धिमत्ता स्ट्रॉंग असेल तो 100% पोलीस असतो। कारण मराठी व्याकरण, जीके हे सर्व विषय रिपीट प्रश्न विचारतात, पण गणित हे चेंज करतात। म्हणून गणिताचा बुद्धिमत्ताचा अभ्यास परफेक्ट करायचा। आणि जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अकॅडमी जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि ऑफलाईन पद्धतीने अकॅडमी जॉईन करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करा। चला, आजचा प्रश्न आता आपण हा सोडूया। प्रश्न बघा तुमच्या समोर आहे। जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी आणि 80 केळी खरेदी केली। प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली तर वसतिगृहात किती मुले होती? हा प्रश्न आपल्याला विचारलाय ठाणे शहर पोलीस भरती 2026 ला। अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने या प्रश्नाचं आपण उत्तर काढणार आहोत। जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी एक कमेंट करायचा आहे। तर बघा काय करणार मित्रांनो, सर्वात आधी किती सफरचंद? 30 सफरचंद, किती 55 मोसंबी आणि 80 केळी मांडणी केली। मांडणी केल्यानंतर प्रत्येक वेळेस शिल्लक किती राहतात? ते 5 शिल्लक राहतात। असं म्हणतात प्रत्येक प्रकारची फळं 5 राहतात, म्हणून प्रत्येक फळामधून 5 वजा करायचं आहे। तुमची वजाबाकी जी आहे याची मिळणार 25, याची मिळणार 50 के आणि याची मिळणार 75। मग तुम्हाला काय करायचंय? 25, 50 आणि 75 यांची मसावी काढायची आहे। मसावी म्हणजे जास्तीत जास्त मुलं किती आहेत? काय प्रश्न आहे आपल्याला? जास्तीत जास्त मुलं किती आहेत म्हणून याची आपल्याला मसावी काढायची। मसावी निघते आपल्याला 25 एक 25, 25 दुने 50 आणि 25 त्रिक 75, म्हणजे मसावी किती आली? 25 आली। मसावी किती आली? 25 आली। म्हणजेच त्या वर्गामध्ये जास्तीत जास्त मुलं किती असणार? 25 असणार। पर्याय डी हे उत्तर अगदी बरोबर आहे। तर या पद्धतीने तुम्हाला या प्रश्न सोडवायचा होता। ट्रिक्स कशी वाटते कमेंट करा, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका। चला पुढचा प्रश्न सोडूया। तर मित्रांनो आता हा प्रश्न बघूया आपण, एकदम शॉर्टकट पद्धतीने हा प्रश्न पण सोडूया। बघा, शिका आणि तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा वापर नक्कीच करा। तर बघा आपल्याला प्रश्न काय विचारला या ठिकाणी, 15 सेकंद व 1 मिनिट 15 सेकंद या राशीतील दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीची गुणोत्तर किती? ओके, जरा प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करणारा प्रश्न दिलाय। सरळ त्यांनी 15 सेकंद आणि दुसरी जी काही संख्या आहे ती दिलेली नाही। 1 मिनिट 15 सेकंद जे काय दिले ते दिलेलं नाही। तर दुसऱ्या राशीची पहिल्या राशी म्हणजे आपल्याला दुसरी रास पहिली ठेवावी लागेल। तर दुसरी रास काय आहे तुमची? 1 मिनिट 15 सेकंद म्हणजे 60, एका मिनिटाचे 60 सेकंद अधिक 15 सेकंद टोटल झाले तुमचे 75 सेकंद। ही पहिली रास जी आहे ती दुसरी ठेवावी लागेल आणि पहिल्या याच्यामध्ये काय म्हणले? पहिल्या राशीची गुणोत्तर म्हणजे 15 सेकंद ठेवावं लागेल। आपल्याला आपण काय केलं? या दोन्ही संख्यांना याच्यामध्ये कन्वर्ट केलं, सेकंदामध्ये कन्वर्ट केलं। मिनिट जो दिला होता 1 मिनिट 15 सेकंद त्याला आपण कन्वर्ट केलं सेकंदामध्ये आणि अशा पद्धतीने तुम्हाला सेकंदामध्ये तयार करायचंय। गुणोत्तर किती हे आपल्याला विचारलंय, 75 आणि 15 हे गुणोत्तर आहे आणि यांना एका संख्येने भागणारी संख्येने भाग द्यायचा आहे। म्हणजे कशाने भाग जातो? सरळ 15 एकी 15 आणि 15 पाचा 75 काय जातो? 15 पाचा 75 झालं। आपल्या या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज, म्हणजे काय होणार तुमचं? बी पर्याय योग्य आहे। तर बघा ठाणे शहराला हा प्रश्न विचारला होता, प्रश्न योग्य होता। अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचा आहे। सोडूया। बघा आता पुढचा प्रश्न काय आहे, एका वर्गातील मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर 5:6 आहे। जर त्या वर्गातील मुलांची संख्या 30 असेल तर मुलींची संख्या किती? आपल्याला मुलींची संख्या दिली आहे आणि यांचं प्रमाण दिलेलं आहे, गुणोत्तर दिलेलं आहे 5:6 यांचं गुणोत्तर आहे मुले आणि मुली, म्हणजे इथं येणार तुमची मुले, इथे येणार तुमची मुली। तर काय विचारलंय आपल्याला की त्या वर्गातील मुलांची संख्या म्हणजे मुलांची संख्या किती आहे? 30 आहे। तर मुलींची संख्या किती? बघा काय करायचं तुम्हाला, मुलांची संख्या किती आहे? 30 आहे, यांचं गुणोत्तर 5 आहे, तर याला भागिले करा 5, काय उत्तर मिळणार? 5 × 30 यांचं प्रमाण किती मिळालं आपल्याला? 6।
मग 6 गुणिले हे इथं गुणाकार करायचा आहे तुम्हाला, म्हणजे मुलींची जी काही गुणोत्तर आहे ते गुणाकार करायचे, बरोबर मिळालं तुम्हाला 36. काय मिळालं? 36. म्हणजे मुलींची संख्या किती आहे? 36 आहे. बी पर्याय योग्य उत्तर आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये या प्रश्नाला पर्याय बरोबर दिलेला नव्हता कदाचित, त्यामुळे याचे 1 मार्क ठाणे शहरवाल्यांना मिळणार. तर अशा पद्धतीने गणित इझी आहे, सोडवा. ज्याला ऑफलाईन पद्धतीने जॉईन करायचंय त्याने स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.